नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवण्याचं कारण, काल पोलादपूरमध्ये एक प्रचार सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही वक्तव्य त्या ठिकाणी झाली। दिवसभरामध्ये मला अनेकांचे फोन येत होते की तुमच्यावरती टीका टिप्पणी झाली, परंतु राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते। परंतु संध्याकाळी प्रचार, आमचा पक्षाचा प्रचार संपून ज्यावेळेला मी पूर्णपणे त्या विषयाची माहिती घेतली, त्यावेळेला खूप खालच्या पातळीला जाऊन वैयक्तिक टीका झाल्याचं ज्यावेळेला मला समजलं आणि मग घरी गेल्यानंतर मी थोडासा अस्वस्थ झालो की गेल्यानंतर माझे आजोबा कैलासवासी विठोबा मालुसरे, आमचे पंजोबा स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसरे, त्यानंतर ज्या परंपरेने सातत्याने आम्ही एकत्र काम करत आलो, मग उमरटचे केशव कळंबे असतील, त्याच्यानंतर ज्यांना मोठे बुवा म्हणून सातत्याने ज्यांचा उल्लेख होतो ते गोविंदबुवा कळंबे असतील, त्याच्यानंतर कैलासवासी विष्णुबुवा कळंबे असतील, कैलासवासी महादेवबुवा कळंबे असतील, या सगळ्यांचं स्मरण सातत्याने त्यांच्यासोबत काही घालवलेला काळ हा आठवत गेला आणि मग थोडा अस्वस्थ झाल्यानंतर मला असं वाटलं या संदर्भामध्ये आपल्याशी सविस्तरपणे बोलावं, कारण चुकीच्या गोष्टी माझ्या संदर्भामध्ये भगवा पायाखाली तुडवला किंवा बोगस औषध अशा पद्धतीचे वक्तव्य झाले, त्याच्याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मी निमंत्रित केलेलं आहे। प्रथमतः या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की चंद्रकांत कळंबे यांनी काल जे वक्तव्य केलं की यांना आम्ही पक्षामध्ये घेतले, वाढवले, या सगळ्या गोष्टी, कारण शिवसेना पक्षामध्ये जाण्याकरता मुळात ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळं हिंदुत्ववादी विचार हे परंपरेने आमच्यामध्ये होते, परंतु माझे आजोबा हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते आणि मी सुद्धा काय काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राजकारणामध्ये नव्हतो। हिंदुत्ववादी विचार असल्यामुळे मुंबईमध्ये माझा बालपण गेल्यामुळं त्या विचाराने मी प्रेरित झालो होतो आणि मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, परंतु भगवा पायाखाली तोडवणं हे जे वक्तव्य झालं, कारण मी नरवीर तानाजी मालुसरेंच्या वंशामधला आहे आणि त्या भगव्यासाठी आमच्या पूर्वजांनी प्राणाचं बलिदान दिलेले, त्याच्यामुळे भगवा पायाखाली तोडवण्याची अवलाद आमची नक्की नाही। परंतु भगव्याची प्रतारणा करणं मात्र, ज्यांनी काल इथे वक्तव्य केलं त्यांनी मात्र भगव्याची प्रतारणा केल्याचं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या हिंदुत्ववादी पक्षाचं ते काम करत होते त्या पक्षाच्या भगव्याची निष्ठा सोडून पहिल्या प्रथम गद्दारीचं बीज हे चंद्रकांत कळंबेंनी रोवलं आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की प्रतापगड सारख्या पवित्र ठिकाणी, ज्या ठिकाणी आई भवानीच्या आशीर्वादानं स्वराज्यावरती आलेलं संकट हे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवलं, त्या पवित्र ठिकाणी मात्र गद्दारीचं पहिलं बीज रोवण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं भगवा पाय खाली तोडवण्याचं काम त्या दिवशी चंद्रकांत कळंबेंनी त्या ठिकाणी केलं। वंशजाच्या बाबतीमध्ये त्यांनी जो काल उल्लेख केला की खरे आणि खोटे किंवा बोगस, मुळात तुम्हीच बोगस आहेत, कारण तुमची बोगसगिरी ही अखंड पोलादपूरच्या नव्हे अखंड रायगड जिल्ह्यातल्या जनतेला माहिती झाली। आम्ही वंशज आहोत याचा स्वाभिमान आजही आम्हाला आहे आणि त्या स्वाभिमानाप्रमाणे आम्ही समाजामध्ये ऐतिहासिक क्षेत्रामध्ये आजही वावरतोय, त्याचे अनेक पुरावे मला देता येतील। कारण बोगस वंशज म्हणणाऱ्यांना या ठिकाणी मला पुरावा द्यायचे आहे, ते काल त्या ठिकाणी म्हटलेत की पुरावा द्या, मी या ठिकाणी हे सगळं आपल्या समोर हे ठेवणार आहे। कारण आमची जर वंशावळ पाहिली तर आमचे मूळ पुरुष भैरोजी, त्यांची पत्नी सत्यभामा, त्यांचा मुलगा बाळोजी, त्यांचा दुसरा मुलगा रानोजी आणि त्याच्यानंतर आमच्या परंपरेतील जवळजवळ 12 पिढ्या काळोजीराव मालुसरे आणि त्याच्यानंतर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे, ही सगळी परंपरा, याच्या पुढचा सगळा इतिहास माझ्याकडे आहे, त्या विषयावरती जास्त बोलू इच्छित नाही।
परंतु त्यांना जर पुरावाच पाहिजे असेल तर ज्या कळंबे परिवारामध्ये मी आजही माझ्या आजोबांच्याकडून मला अनेक वेळा ती शिकवण मिळाली की त्या कळंबे परिवाराचा या ठिकाणी माफी मागून या सगळ्या गोष्टी बोलणार आहे. कारण ज्या परंपरेनं आतापर्यंत आम्ही नांदत आलो, परंतु अशी भाषा बोलण्याचा एखाद्याचा जर धारिष्ट होत असेल तर मात्र त्याच्यावरती बोलणं ही मला या ठिकाणी माझी नैतिक जबाबदारी वाटते. म्हणून जनतेमध्ये जे चुकीचे संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. कारण जर आपण पाहिलं तर सिंहगडाच्या स्वारीच्या वेळी सुद्धा एका कवीचा या ठिकाणी तुम्हाला एक दोन ओळी सांगतो. धन्य ह्याची नारायणा कोण तुमचे गाव एवढे सांगावे आम्हाला, नवीन तानाजी मालुसरेंना विचारलेला सवाल होता. आणि त्याच्यामध्ये सुभेदार असं म्हणतायत की मी साखरेचा पाटील, ज्या गावामध्ये नवीन सूर्याजी मालुसरेंची समाधी त्यांची पत्नी सती गेली त्याची समाधी आहे, त्या साखर गावचा मी पाटील आहे. हे त्यावेळी हे नरवीरांचे शब्द आहेत. आणि त्यावेळी सिंहगडाच्या लढाईमध्ये ज्या कोळ्यांना सहकार्य करून घेतलं आणि ती लढाई पार पडली, अशा सगळा इतिहासाचा पुरावा आजही माझ्याकडं सगळ्या बाबतीमध्ये आहे की 25 एप्रिल 1996 ज्यावेळेला लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीमध्ये रायगडावरती कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळच्या सरदार घराण्यांचा नारळ देऊन सन्मान केला गेला. त्यामध्ये सुद्धा मालुसरे घराण्याचा सन्मान झालेल्याचे पुरावे त्यावेळच्या केसरीच्या अंकामध्ये हे उपलब्ध आहेत. या सगळ्या गोष्टी या खूप वर्षापूर्वीच्या आहेत. परंतु जर चंद्रकांत गळमेंना ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर पुरावा हवा असेल तर या ठिकाणी माझ्याकडं नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती, जी पूर्वीच्या काळामध्ये मराठा समाज सुधारणा प्रसारक मंडळ या नावानं महाड आणि कोल्हापूर तालुक्यामध्ये हे कार्य खूप जोमानं चालू होतं. आणि ते कार्य चालू असताना साधारणतः 1938-39 हा अहवाल आहे त्या मंडळाचा. आणि त्या मंडळाच्या याच्यामध्ये हा एक पुराव्यासकट मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय की 1938 साली उमरड या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरेंची द्वितीय पुण्यतिथी साजरा करण्याचा त्या समाजातील काही प्रमुखांनी निर्णय घेतला. आणि ती समाधी आमचे पूर्वज स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे यांनी त्यावेळेला त्या समाधीचा शोध लावला. आणि दुसऱ्या त्या कार्यक्रमाच्या वेळी मुंबई मंडळातून आपल्या कोल्हापूर तालुक्यातील मारुती बाबाजी मोरे हे एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून मुंबई मंडळानं त्यांची समाजाची दिशा, समाजाच्या सुधारणेकरता त्यांची नेमणूक केल्याने ते या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यावेळी साधारणतः 4000 लोक त्या ठिकाणी जमा झाली. आणि जमा झाल्यानंतर त्या 4000 लोकांचं नेतृत्व करणं हे त्यावेळी सैन्यातून निवृत्त झालेले कॅप्टन सखाराम जगताप हे सांदोशी गावचे, आज विधानसभेची निवडणूक ज्या स्नेहल जगताप लढवत आहेत त्यांचे मला वाटतं नात्यानं साधारणतः ते पंजोबा असावे. आणि त्यावेळेचा सुद्धा हा पुरावा की त्या दशकामध्ये सुद्धा अंबाजीराव मालुसरे हे आमचे पूर्वज हे परंपरेनं आम्ही त्या ठिकाणी सेवा करत आलेलो आहोत. जवळजवळ मला वाटतं त्यावेळी पुढच्या उमरडमध्ये हा जवळजवळ 1938चा पुरावा हा नेती पुरावा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 1983च्या काळामधलं सुद्धा माझ्याकडं या ठिकाणी एक नरवीर उत्सव समितीचा एक कार्यक्रम पत्रिका आहे. आणि त्या कार्यक्रम पत्रिकेचं प्रमुख नेतृत्व त्यावेळेला स्थानिक व्यवस्थापक कमिटी स्वर्गीय माझे आजोबा विठोबा अण्णा मालुसरे हे त्यावेळेला त्या कमिटीचे प्रमुख होते. त्याच्यामध्ये केशव गोविंद कळंबे हे त्या कमिटीचे अध्यक्ष होते. महादेव अंबाजी मालुसरे या त्या कमिटीचे सेक्रेटरी होते. माझे दुसरे आजोबा सीताराम लक्ष्मण आयरे हे सुद्धा त्याच्यामध्ये होते. तुकाराम सखाराम चोरगे हे सुद्धा होते. हा दुसऱ्या दशकातला पुरावा झाला. त्याच्यानंतर माझे चुलते महादेव अंबाजी मालुसरे जे ह्या मंडळाचे सेक्रेटरी होते, त्यांच्यासोबत माझे वडील ज्ञानोबा मालुसरे यांनी सुद्धा त्या नरवीरांच्या समाधी सोहळ्यामध्ये
विशेषत्वानं उमरठच्या सर्व कळंबी मंडळीच्या सोबत हे काम केलं. आणि त्याच्यानंतरचा अजून एक पुरावा की ज्या वेळेला माझे आजोबा रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती होते स्वर्गीय प्रभाकर पाटलांच्या काळामध्ये, स्वर्गीय प्रभाकर पाटलांना या उमरठमध्ये आणण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं. कारण त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून दुसरं फक्त तेच होते. आणि आणल्यानंतर स्वर्गीय प्रभाकर पाटलांनी उमरठच्या त्या कार्यक्रमाच्या मध्ये सुधारणा खूप मोठ्या प्रमाणात केली. हत्ती घोडे आणून सुद्धा तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला. आणि त्याची जाण ठेवून त्यावेळी रायगड पूजा निधी ट्रस्ट ही रायगड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होती. माझे आजोबा त्या रायगड जिल्हा परिषदेच्या पूजा निधी ट्रस्टचे आजीव सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्या परिस्थितीनुसार, त्या काळच्या आर्थिक परिस्थितीनुसार उमरठमध्ये पूजेसाठी काही निधी त्यावेळेला उपलब्ध झाला. याचं सुद्धा चंद्रकांत कळंबेंनी भान ठेवलं पाहिजे. आणि तिथं जे पुजारी होते केशवबुवा कळंबे, 1-2 वर्षापूर्वी ते आपल्यातून निघून गेले, स्वर्गवासी झाले, ते आमच्या आजोबांचे भाचे होते. या सगळ्या गोष्टी पुरावा आहे. निधी कमी असताना आम्ही मालुसरे मंडळी 2 मन तांदूळ घेऊन उमरठचा नवीन तानाजी मालुसरेंचा पुण्यतिथी उत्सव हा साजरा करत होतो. आज तागायत ते चालू होतं. परंतु आर्थिक परिस्थिती बदलत गेली. जिल्हा परिषदेमध्ये पंडित शेठ पाटील ते अध्यक्ष होते. राजकीय मंडळी ज्यावेळेला एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती येतात त्यावेळेला समाजाप्रती त्यांचं देणं असतं. त्या न्यायालयात त्यांनी त्यावेळेला त्या निधीमध्ये वाढ केली. त्याच्यानंतर आदिती तटकरे ह्या अध्यक्ष होत्या. त्या आल्यानंतर त्यांनी त्या निधीमध्ये वाढ केली. त्याच्यानंतर पप्पूशेठ पाटील हे सुद्धा आले. त्यांनी काय त्या निधीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समितीला 3.5 लाख रुपये वर्षाला आता मिळतात. आणि म्हणून कदाचित त्या पैशाच्या जोरावरती काय कुठला अहंकार झालाय का काय त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत कळंबेंनी कधीच करू नये. कारण हे पाटील घराण्याचं असणारं प्रेम, त्यावेळी त्यांची राजकीय पार्श्वभूमी, याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. परंतु बोगस बनण्याचा प्रयत्न त्यांनी जो केलाय तो आमच्या कुलाचाराचा अवमान करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तो आम्ही कदापि खपवून घेतला जाणार नाही. कारण ज्या अनिल मालुसरेच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलंय त्यांना मी आठवण करून देतो की नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती ज्यावेळेला रजिस्ट्रेशन करायचा निर्णय झाला, सर्व कागदपत्र घेऊन धर्मादा आयुक्ताकडे ज्यावेळेला गेले त्यावेळी धर्मादा आयुक्तानं ते प्रकरण फेटाळून लावलंय. आणि प्रकरण फेटाळून लावल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील आता जे अन्नपूर्णा हॉटेल आहे ते अन्नपूर्णा हॉटेल त्यावेळेला देवळ्याचे रवींद्र केसरकर ते चालवत होते. आणि त्या हॉटेलमध्ये बसून अनिल मालुसरे यांनी त्या उत्सव समितीला वंशज म्हणून एनओसी दिले. मग वंशज म्हणून माझी सही घेताना त्यावेळेला तुम्हाला बोगस वाटलं नाही? तुमची बोगसगिरी लपवण्यासाठी जर तुम्ही हे वक्तव्य करत असाल तर मात्र निष्ठेच्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाही. अनिल मालुसरे निष्ठावंत आहे, निष्ठावंत कुळाचारातला आहे. आणि निष्ठा सांगायची नसते, ती दाखवायची असते. अनिल मालुसरेंनी ती दाखवली. राजकीय भाषा जर बोलायची झालं तर शिवसेना पक्षफुटीनंतर अनिल मालुसरे या तालुक्यामध्ये निष्ठेने उभा राहिला. परंतु तुम्ही भूमिगत झालात आणि निष्ठा तुमची कुठं होती हे मात्र आता लोकांना वेगळं सांगायची गरज नाही. कारण अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. तुर्तास या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नाहीत. माझ्या वरिष्ठ मंडळींनी मला काय ज्या सूचना दिलेत त्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी मी आपल्याशी जे बोलतोय हे सगळे पुरावे. कारण नरवीरांची सेवा करणं हा आमचा स्वभाव धर्म आहे. मी छत्रपती शिवरायांच्या चरणाचे पायी आहोत. नरवीरांची फक्त सेवा. कारण आम्ही नरवीर पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अखंड विड्याचं नामस्मरण हे माझ्या परिवाराला घेऊन मी स्वतः हजर राहून त्या ठिकाणी करतो. व्यासपीठावरती पेटे घालून मिरवण्याचा आम्हाला कधीही मोह नव्हता, याच्या पुढेही होणार नाही. परंतु आमची सेवा आहे, ती सेवा आम्ही अखंडपणे करत राहू. दुसरा विषय या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हा लोकसत्ता पेपर मधला अंक आहे की जो
1965 मध्ये उमरठमध्ये पुतळ्याचं अनावरण झालं, त्यावेळी सुद्धा आमचे पूर्वज अंबाजीराव मालुसरे यांचा त्यावेळी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या त्यावेळी हस्ते शुभ सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे. या सगळ्या गोष्टी इतिहास याला साक्षीदार आहे. या तालुक्यामधले जी घराणे आहेत, त्या घराण्यांच्या सोबत आतापर्यंत राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक वारसा जपत आम्ही आलो. त्याच घराण्याचा, त्याच कळंबे परिवारातली मंडळी आजही त्या गोष्टीला साक्षीदार आहेत. मी मगाशीच उल्लेख केला की कळंबे परिवाराची माफी मागून हे सगळं बोलतोय. कारण हे कळंबे परिवाराचं बोलणं नाही की आपला खरेपणा सिद्ध करण्याकरता फक्त अनिल मालुसरेवरती टीका केली म्हणजे आपण खरे सिद्ध होतो, हे जर चंद्रकांत कळंबेला वाटत असेल तर अनेक गोष्टी माझ्याकडे बोलण्यासारख्या आहेत. मी स्फोटकही बोलू शकतो. परंतु मी परवाच्या माझ्या एका वक्तव्यामध्ये सांगितलं होतं, चंद्रकांत कळंबे परंपरेनं माझे नातेवाईक आहेत. राजकारणा पलीकडचं आमचं नातं आहे, ते जपण्याचा मी प्रयत्न केला होता. परंतु ज्या भरतशेठ गोगावलेंच्या समोर तुम्ही माझ्यावरती टीका करताय, त्या भरतशेठ गोगावलेंच्या संदर्भामध्ये आपण काय काय बोललाय ते माझ्या तोंडून ऐकण्याची वेळ येऊ देऊ नका. तुमचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी कुठल्या कुळाचाराला हात घालायला जाल तर कुळाचार एवढा सोपा नाही. परत आठवण करून देतो, ज्या आंबेनळीच्या ठिकाणी तुम्ही गद्दारीची बीज रोवली, माझ्या आजोबांनी सांगितलं एक किस्सा सांगतो. रायगड जिल्हा परिषदेमध्ये अविश्वासाच्या ठरावाचा काहीतरी प्रसंग होता आणि प्रभाकर पाटलांनी माझ्या आजोबांना त्या ठिकाणी किडनॅप करण्याचा त्यावेळी प्रयत्न, तो राजकीय प्रयत्न होता. कारण माझ्या आजोबांचे स्वर्गीय प्रभाकर पाटलांचे घरचे संबंध होते. जिल्हा परिषद मध्ये एकामेकाच्या विरोधात भांडायचे आणि संध्याकाळी प्रभाकर पाटलांच्या घरी माझे आजोबा राहायला जायचे. परंतु प्रसंग मला आजोबांनी सांगितलेला की प्रभाकर पाटलांना त्यावेळी त्यांनी सांगितलं, प्रभाकर, विठोबा मालुसरे म्हणतात मला पतिव्रता आहे, मी हात लावायचा प्रयत्न केला जरूर भस्म होशील. मी आज चंद्रकांत कळंबेला सुद्धा सांगतो, मालुसरे परिवार आणि अनिल मालुसरे मी राजकारणातला प्रतिवर्ता आहे. तुमच्यासारखे डाग लावून घेतलेला राजकारणी नाही. परंपरेनं मी निष्कलंक राजकारण केलंय, त्याच्यामुळं मला बोलण्याची प्रसंग आणू नका एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि भविष्यामध्ये ज्या परंपरेला तुम्ही हात घालण्याचा प्रयत्न केलाय, हे वैयक्तिक मी चंद्रकांत कळंबे म्हणून बोलतोय. मी पुन्हा एकदा सांगतो की कळंबे परिवारामध्ये आजही अनेक लोक आहेत की ज्यांनी मला कालच्या या प्रसंगातून फोन केलेत. हे चुकीचं आहे. तालुक्यातून अनेक लोकांचे फोन आलेत आणि ही फक्त मस्ती, जर तुम्हाला राजकीय मस्ती असेल तर ती जिरवण्याचा नक्कीच प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये. राजकारण कुठल्या दिशेला जाईल याची अनिल मालुसरे परवा करत नाही. अनिल मालुसरे परिणामाची चिंता करत नाही. राजकारण माझा व्यवसाय नाही. परंतु परंपरेला जर कोण हात घालत असेल तर मात्र अनिल मालुसरे. मी आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ माझ्या 90 ते 100 मालुसरे परिवाराच्या गावाचं नेतृत्व करतो. परंतु जर अशा पद्धतीनं तुमची स्वतःची निष्ठा, खरेपणा सिद्ध करण्यासाठी जी तुमच्याकडे नाहीच आहे, जी तुम्ही घालवले, ती सिद्ध करण्यासाठी जर तुम्ही आमच्या परंपरेला हात घालत असाल तर मात्र यापुढे याद राखा, परत असं वक्तव्य सहन केलं जाणार नाही. ही सूचना आपल्याला या ठिकाणी देतोय आणि सध्या तुर्तास या ठिकाणी मी थांबतोय. हे सगळे पुरावे तोडण्याचा चंद्रकांत कळंबेंनी प्रयत्न करावा. परंपरेनं स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज तागायत धर्मीरांची सेवा करत आलोय. व्यासपीठावर मिरवण्याचा मोह आम्हाला कधीच झाला नाही. जे तुम्हाला मिरवायचे ते मिरवा. परंतु त्या नवीन उत्सव समितीच्या बाबतीमध्ये सुद्धा धर्मादा आयुक्त किंवा त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालाय असं मला काल एक दोघांनी सांगितलं आणि त्याच्या संदर्भात काय ते अर्ज विनंत्या काय काय झालेल्या आहेत. मला त्या विषयाकडे जायचं नाही. परंतु स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करताय हे मला कालच्या माहितीमधून काही गोष्टीतून समजलंय. त्याचा नक्कीच अभ्यास करण्याचा मी पुढे प्रयत्न 100% करणार आहे. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि आपण या ठिकाणी आलात. लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचलित लोकसेवा 24/7 या सोशल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, कारण येथे बातमी अशी जी फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना. धन्यवाद.